नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वर्गे। आज आपण आताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या की जे फिमेलमध्ये किंवा स्त्रियांमध्ये जो काही केस गळायचं आणि टक्कल पडायची जी काही प्रोसेस आहे याच्या स्टेजेस आहेत आणि काही टाईप आहेत आणि तशीच त्याची कारणं आणि मॉडर्न मेडिसिनचे जर तुम्ही इंटेक किंवा तुम्ही त्या ट्रीटमेंट घेतल्या असतील तर याचे काही तुमच्या शरीरावर आणि केसांवर होणारे साईड इफेक्ट हे पॉईंट आपण आता डिस्कस करणार आहोत। तर याच्यामधला जे आपण बघितलं की फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे स्त्रियांमध्ये जे काही केस गळतात याचा एक स्पेसिफिक पॅटर्न ठरलेला असतो। तर तो म्हणजे कोणता की स्त्रियांचे स्पेशली भांगामधले केस हे जास्त प्रमाणात गळतात। तर याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत की सुरुवातीला हा अगदी कमी प्रमाणामध्ये अगदी लक्षातही येत नाहीत एवढ्या क्वांटिटीमध्ये त्या भांगाच्या मधले केस म्हणजे तुमचे केसचं जर पार्टिशन केलं, केस डिवाइड केले तर दोघांमध्ये जे दोन पार्टिशन मधली जी मधली लाईन आहे याच्यामधले केस हे थोडेसे गळायला जास्त प्रमाणात सुरुवात होते। दुसऱ्या स्टेज मध्ये हे केस जास्त प्रमाणात गळतात प्लस त्याचा जो काही पोत आहे जे काही टेक्स्चर आहे तर हे डिस्टर्ब होतं, स्प्लिट एंड्स वाढायला सुरुवात होतात, हेअर फॉलिकल्स डिस्टर्ब झालेले असतात, त्यामुळे केसांची लेंथ सुद्धा वाढलेली नाही, एक स्टँडस्टिल पोझिशन मध्ये बरेच दिवस आपल्याला हे बघायला मिळतं। तसंच तिसऱ्या स्टेज मध्ये हे केस गळायचं प्रमाण हे अति वाढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा पॅच असा आपल्याला बघायला मिळतो, ही थर्ड स्टेज। आता आपण हेअर फॉलिंग किंवा केस गळायच्या ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या स्टेजेस डिस्कस केलेल्या 3 प्रकारच्या स्टेजेस आहेत केस गळायच्या। तर त्याच्यामध्ये केसांची वाढ डेव्हलप व्हायच्या। तर याच्यामधली पहिली स्टेज आहे ही ग्रोथ स्टेज आणि सेकंड आहे ही रिग्रेशन स्टेज, थर्ड आहे ही रेस्टिंग स्टेज। आता स्त्रियांमध्ये स्पेशली जे काही केस गळतात किंवा टक्कल पडतं तर या 3 स्टेजेस मध्ये आपल्याला काय काय फरक इथं बघायला मिळणार आहे। तर पहिल्या स्टेज मध्ये जी ग्रोथ स्टेज आहे तर ही साधारण 2 ते 6 वर्षापर्यंत आपल्याला बघायला मिळते नॉर्मली। परंतु ही जी काही ग्रोथ म्हणजे काय, वाढ म्हणूया आपण, केसांची लेंथ वाढणं। तर याच्यामध्ये जे फॉलिकल्स होतात ते फॉलिकल्स केसांच्या मुळाशी जातात आणि केसांची लेंथ वाढायला स्टिम्युलस करतात, म्हणजे केस तिथून मुळापासून बाहेर ढकलले जातात आणि त्यामुळे लेंथ ही वाढली जाते। परंतु ही जी काही प्रोसेस आहे फॉलिकल डिवाइड होऊन केसांची लेंथ वाढवणं ही बऱ्याच कालावधीसाठी बघायला मिळते, म्हणजे साधारण आयडियली 2 ते 6 वर्षापर्यंतची जी प्रोसेस आहे ही वाढली जाते। म्हणजे केसांची जी काही तुमची लांबी आहे ही हळूहळू वाढत जाते। सेकंड स्टेज आहे ही रिग्रेशन स्टेज। रिग्रेशन स्टेज ही आयडियली 2 ते 3 आठवड्याची बघायला मिळते। परंतु ह्या स्त्रियांमध्ये जो स्पेसिफिक बाल्डनेसचा प्रकारमध्ये काय बघायला मिळतं की ही स्टेज सुद्धा वाढलेली असते, बरेच दिवस ही स्टेज असते। या स्टेज मध्ये काय होतं की केस वाढायचं जे प्रमाण आहे हे खुंटलेलं असतं, केसांची वाढ ही एका पॉइंटला येऊन थांबलेली असते, तिथून बरेच दिवस हे केस आहे त्याच लेंथ मध्ये तुम्हाला बघायला मिळतात। तसेच याच्यामध्ये केसांचा जो काही टेक्स्चर आहे, पोत आहे, हे डिस्टर्ब होतो आणि केस इझिली तुटतात आणि स्प्लिट एंड्स या स्टेज मध्ये आपल्याला बघायला मिळतात। थर्ड स्टेज जी आहे की त्याच्यामध्ये रेस्टिंग स्टेज म्हणजे तुमचे केस जे वाढत आहेत हे पूर्णतः वाढ ही थांबलेली असते। रेस्ट या नावातच आहे की पूर्णतः थांबणं, जिथं आहे तिथं स्टँड स्टिल राहिलेली असते, इथून पुढे ती स्टेज ही वाढत नाही। जसं आपण आता बघितलं की काही टाइप्स आहेत हेअर फॉल्सचे फिमेल पॅटर्न बाल्डनेस मध्ये आणि त्याच्या काही स्टेजेसशी रिलेशन। आता हे हेअर फॉल तर होतोय, परंतु याची काही कारणं आहेत की या कारणांमुळे हे हेअर फॉल किंवा फिमेल पॅटर्न बाल्डनेस हा एस्पेशली जास्त बघायला मिळतो। तर त्याच्यामध्ये पहिलं असं कारण आहे की स्त्रियांमध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स म्हणूया आपण किंवा शरीरामधली जी काही संप्रेरक आहेत ही वेगवेगळ्या स्टेजला ही वेगवेगळी स्त्रवतात। म्हणजे काय की स्त्रीला पहिल्यांदा जेव्हा पाळी येते म्हणजे मेनार्की, नंतर लग्नानंतर जेव्हा फर्स्ट प्रेग्नन्सी राहतात तेव्हा प्रेग्नन्सी नंतर, तसंच पाळी बंद झाल्यानंतर किंवा
लॅक्टेटिंग फेज राहिली आधी. लॅक्टेटिंग फेज मध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि बदल बघायला मिळतात. आणि नंतर आहे ही मेनोपॉझल स्टेज नंतर ह्या ज्या काही स्टेजेस आहेत, टप्पे म्हणूया आपण, तर या प्रत्येक टप्प्यामध्ये स्त्रीच्या शरीरातले अगदी FSH, LH, प्रोलॅक्टिन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, अँड्रोजन, टेस्टोस्टेरॉन हे जे काही हार्मोन आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला चढ उतार बघायला मिळतो. काही स्पेसिफिक स्टेजमध्ये काही स्पेसिफिक हार्मोन हे पीक लेवलला असतात आणि काही अगदी लॅटंट फेजमध्ये असतात, काही डॉर्मंट लॅटंट अशा फेज आपल्याला बघायला मिळतात. तर एंडोक्राईन सिस्टीम मधले जे काही इम्प्रॉपर इम्बॅलन्स होतो म्हणूया आपण, तर याच्यामुळं केस गळती किंवा फिमेलमध्ये होणारं जे काही बाल्डनेस, टक्कल पडायची जी काही प्रोसेस आहे याला ट्रिगर होतो. म्हणजे हे एक खूप महत्वाचं आणि स्टिम्युलेटिंग हे आहे. नंतर याच्याशीच रिलेटेड दुसरा पॉइंट आहे की स्त्रियांमध्ये असणारी अनियमित पाळी. अनियमित पाळी म्हणजे काय की साधारण आयडियल सायकल असतं साधारण 28 ते 35 दिवसाचं, परंतु अनियमित पाळी आपण कधी म्हणतो की हे सायकल 35 दिवसाच्या पुढे गेलं आणि हे प्रत्येक महिन्यामध्ये किंवा दर महिन्यामध्ये हे कंटिन्यू इंटरवल मध्ये येत नाहीत, ते म्हणजे इररेग्युलर पिरियड्स म्हणजे अनियमित पाळी. आता अनियमित पाळी आहे त्यामुळे स्त्रवणारे स्त्राव किंवा संप्रेरक सुद्धा ही अनियमित स्त्रवत असतात आणि त्यांच्या इम्प्रॉपर रेशोमुळं तो आपल्याला केस गळायचं किंवा फिमेल पॅटर्न बाल्डनेस जो म्हणतोय आपण, तर हा आपल्याला जास्त प्रमाणात इथं बघायला मिळतो या कंडिशन मध्ये. तसंच एज फॅक्टर, वय हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे की मेनोपॉज याच्यामध्ये हार्मोन्समध्ये खूप चेंजेस झालेले असतात तुमच्या बॉडीमध्ये आणि त्याच्यामध्ये एस्पेशली जो काही सेंट्रल लाईन म्हणजे भांगामधले जे काही केस गळायचं जे प्रमाण आहे हे शक्यतो आपल्याला आयडियली केस गळतात, नॉर्मली सुद्धा स्त्रियांचे केस प्रत्येक स्टेजमध्ये गळतात. 40 ते 50 अगदी 65 पर्यंत सुद्धा हे आपल्याला बघायला आधी मिळू शकतात, पण एस्पेशली मेनोपॉझल म्हणजे 45 ते 50च्या नंतर जेव्हा तुमची पाळी जाते या दरम्यानच्या काळामध्ये, तर त्यावेळी हा जास्त बघायला मिळतो. तसंच दुसरं एक आहे की जर हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता, जर तुमच्या आईचे केस असेच असतील किंवा आईचे केस लवकर गळत असतील, गळलेले असतील, त्यांना सुद्धा बाल्डनेस किंवा टक्कल जे म्हणूया आपण हे जर फेज त्यांच्या लाईफमध्ये लवकर आलेली आहे तर बाय डिफॉल्ट तुम्हालाही ही लवकर येणार आहे आणि ती होऊ नये म्हणून तुम्हाला काय काय गोष्टी नियंत्रित करायच्या आहेत हे मुद्दे आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. याच्यामध्ये एक पॉइंट सांगायचा राहिला की स्मोकिंग सुद्धा अफेक्ट करतं केस गळण्यामध्ये किंवा फिमेल पॅटर्न बाल्डनेस टक्कल पडण्यामध्ये. स्मोकिंगमुळं तुमच्या बॉडीमध्ये अननेसेसरी जी संप्रेरक स्त्रवली जातात, स्टिम्युलेट केली जातात, तर त्याच्यामुळं केस गळतीमध्ये आणि टक्कल पडण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला हा जो रिझल्ट आहे हा बघायला मिळतो. आता आपण बघूया की समजा मॉडर्न मेडिसिन म्हणजे हे जर केस गळतात याच्यावर उपाय म्हणून तुम्ही मॉडर्न मेडिसिनचे काही मेडिसिन्स जर तुमच्या खाण्यात आले तर याच्या इफेक्ट बरोबर म्हणजे केस गळती ही थांबू शकते किंवा थोडी प्रोलॉंग होऊ शकते, परंतु ह्या मेडिसिनचे तुमच्या शरीरावर काही साईड इफेक्ट्सही दिसू शकतात. तर ते म्हणजे कोणते की शरीरावर सर्वत्र खाज ही येते, तसेच हेअर रूट्सला पुस्टुल्स किंवा एक पस डिस्चार्ज असतो आणि त्याच्यामुळं केस गळणं हे जास्त वाढत जातं आणि तिथं तुम्हाला खाज येते, कोरडेपणा, तो केसांची जी काही मुळं आहेत ही कोरडी पडतात, डोक्यात कोंडा होतो, इचिंग, रॅश, स्काल्पलाच असं नाही शरीरावरही सगळीकडे येते. त्यामुळे मॉडर्न मेडिसिनचे ज्या काही गोळ्या आहेत ह्या सुद्धा तुम्ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या घेऊ नका.